नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आलोय रायरेश्वर किल्ल्यावर. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आपण. इथं पार्किंग स्पेस मध्ये थांबलोय आपण. आहे समोर किल्ला. विस्तीर्ण असा पसरलाय, लांब लचक. चला तर जाऊयात किल्ल्यावर. एक आपण बॅग कॅरी केली आहे, त्याच्यामध्ये टिफिन आहे आणि बॉटल आहे पाण्याची. ओके, ठीक आहे. सरळ सरळ वाटे. असं काही व्ह्यू आहे खाली. तो समोर केंजळगड. तिकडनं वाटे चालले. ऍक्च्युली पायऱ्या इकडनं आहेत. खालचं एकदा दृश्य दाखवतो मित्रांनो. ह्या साईडनी पण असं सरळ चाललंय. इकडनं पण पायऱ्या आहेत. इकडनं जाऊयात. पायऱ्या इकडून दिसतात ते. फर्स्ट टाइम आलंय आणि काही प्रॉपर माहिती पण नाही. थोडा दम लागतो आज, कारण की ऊन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। ऑलमोस्ट वरती चाललंय आता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। मगाशी त्या बाबांनी मस्त माहिती दिली की वरती एक गाव आहे रायरेश्वर आणि हा जो आहे मार्ग तो मंदिराकडे जात आहे। ओके, इथं टेंट वगैरे पण लावले समोर दिसत असतील तर ओके। आणि हॉटेल सुद्धा आहे, टेंटची पण व्यवस्था आहे, हॉटेल पण व्यवस्था आहे। सो आय थिंक जे मंडळी
स्टे करण्यासाठी येत असतील रायरेश्वर पठारावर, रायरेश्वर किल्ल्यावर, त्याच्यासाठी उत्तम सोय होऊ शकते या हॉटेलच्या शेजारी. पुढे जाऊन दाखवतोच मी. हे आहे टेंटची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केलेली आहे. समोरच दिसते आपल्याला हॉटेल शिवशंभो. पाण्याची चव एकदम फिल्टरच्या पाण्यासारखी लागते. असं इथं ज्यांनी पाणी पिलं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. इथं लिहिले चक्रम हायकर्स मुलुंड या गिर्यारोहण संस्थेने केलेल्या आर्थिक मदतीतून हा पूल बांधण्यात आला. जो हा छोटासा पूल दिसते.
या बोर्डवरती थोडीशी माहिती दिसते बघायला आपल्याला, ती वाचण्याचा प्रयत्न करू. सोनकीची फुलं, मोठी सोनकी, मिकी माऊस, फूल जांभळा तेरडा, पिवळा तेरडा, पान तेरडा, कारवी, लाल तेरडा, गुलाबी, व्हाईची, सुंडी, बेरकी, दीपकोंडी, सवर, गैर, पांढरा, साफ कांदा, अशा प्रकारची फुलं, वेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला रायरेश्वर पठारावरती बघायला मिळतील. इथं आहे झेंडा, तिथं सुद्धा त्यासुद्धा बोर्डवरती माहिती दिली आहे रायरेश्वर. ओके, हे समोर गाव दिसतंय. एकदा इथं जाऊन माहिती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. हा छोटासा पूल जे आहे आत्ता जे आपण वाचलं मुलुंड या संस्थेकडून, ही भौगोलिक स्थान दिले. त्या झाडी खोल दऱ्या, उंचीच्या उंच सोडक्या वगैरे, दुर्गमही आहे. ओके, केंजळगड. ओके, केंजळगड एक आपल्याला खुणवतो. समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे? 4694 फूट इतकी आहे. त्यामुळेच हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणापैकी एक गणले जाते. रायरेश्वर केंजळगड ही दोन्ही ठिकाणे एका डोंगराच्या रांगेत असून यांना विभक्त करणारी खिंड आहे. या खिंडीतून पुढे गेल्यावर जवळच रायरेश्वराच्या पठाराचा कडा चढण्याची ओके उपवन विभाग भोर. या वाटेला श्वानदरा, सुनंदरा असे संबोधले जाते. ती लोखंडी शिडी तिथं उभी आहे त्याला. रायरेश्वरच्या खिंडीपासून सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते. या पठाराच्या दुसऱ्या टोकाच्या पुढे रायगड जिल्ह्याची हद्द सुरू होते. ओके करत या पठाराची लांबी सुमारे 12 किलोमीटर व रुंदी ओके 1.5 किलोमीटर इतकी आहे. येथील पर्जन्यमान कोकणासारखा असल्याने संततधार पाऊस पडत असतो. पठारावर पडणाऱ्या पावसामुळे चारही दिशांना धबधबे कोसळत असतात. पावसाळ्यात पठारावरील रंगबिरंगी फुले व फुलपाखरे मन मोहून टाकतात. या गडावरील उंच टेकडीवर टेंबीवर उभे राहिल्यास राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर किल्ला, पांडवगड, कमळगड, नवरानवरीचा डोंगर स्पष्ट ठिकाण आहे. नाकिंड ठिकाणाहून प्रतापगड, सिंहगड, मंगळगड तसेच कोकण दर्शवते. येथे इको पॉइंट आहे. ओके, येथेच भेकर असलेला भेकर माळ आहे. याच गडावर सप्तरंगी माती आढळून येते. सप्तरंगी माती म्हणजे नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभारण्यात आला आहे समोरच. ठीक आहे, आय डोंट नो, मे बी हे घर आहे आय थिंक. या साईडला कोठेली अर्थशास्त्र, वेगवेगळ्या प्रकारची माहिती इथं उभारण्यात आली आहे. संत रामदास स्वामींचे श्लोक, संत ज्ञानेश्वर, ओके आणि अर्थ दर्शन. ओके, रायरेश्वर ग्रामस्थ संस्थेतर्फे बोर्ड. इथं मस्त अशी माहिती दिली की हिंदवी स्वराज्य स्थापन दिनासाठी शिवजंगम यांच्या मंत्री घोषात 22 मावळ्यांच्या सवंगड्यासह छत्रपती शिवरायांनी चैत्र शुद्ध सप्तमीस रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात स्वराज्याची स्थापना घेतली होती. 22 मावळे. दरवर्षी होणाऱ्या समारंभामध्ये ही वर्षी चैत्र शुद्ध समाप्ती सोमवार दिनांक 15/4
24 रोजी हिंदवी स्वराज्य स्थापना समारंभ होणार आहे. ओके, जुना फोर्ट आहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय. चलो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिर सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी एप्रिल 1645 या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. 12 मावळातील कान्होजी जयदेव, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सुरवाजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनबद्दा उबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. ओके, रायरेश्वर मंदिराची पण माहिती दे. दगडी तालीच्या मध्ये रायरेश्वर गडाच्या मध्यभागी पूर्वाभिमुखे नागरशैलीतील मंदिर आहे. मंदिर दगडी बांधकामात असून शेजारीच पाण्याचे तळे आहे. पूर्वाभिमुख मंदिर, सभामंडप व गर्भगृह अशा गाठणीचे आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा दगडी शिलालेख असून बरीच चीज झाल्याने नीट दिसून येत नाही. सोप्याकडील डाव्या भिंतीवर या मोडी शिलालेखातील मजुरावरून हे मंदिर शके 1605 इसवी सन 1600च्या सुमारास बांधले गेले असे समजते. त्यात म्हटले आहे की श्री शंकर रायरेश्वर दापेघर ओके मौचे रायरी येथील समस्त पाटी भाऊपानी यांचे वडील सकटलिंग यांनी पूर्वी शिवालय बांधले. त्यास सुमारे 200 वर्षे झाली. याच जीर्णोद्धार हरी पाटील यांनी केला आहे. यास खर्च पठारावर प्राचीन लेणी असून ती बौद्ध कालखंड प्रवासी लोकांच्या विसावासाठी केली असावी असे मत इतिहास संशोधक ग्रामस्थ संस्था रची. अच्छा, हे पण मंदिरच आहे. आय थिंक हे जननी देवीचं मंदिर आहे. ओके, उघडत नाही, हे बंदच आहे. ओके, जननी देवीचं मंदिर. ओके, जननी देवीची माहिती लिहिली आहे की जननी देवी. ओके, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं बूट आणि सॉक्स पण काढून मंदिरात प्रवेश करणे सूचना लिहिली आहे. हे आहे रायरेश्वर पठारावरील शिव मंदिर, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. इथे ढाल आणि तलवार पण लावलेले आहेत. महाराजांच्या मावळ्यासोबतील फोटो पण लावलाय ज्यावेळेस महाराजांनी शपथ घेतली होती. मस्त दृश्य मन मुग्ध झाला. हर हर महादेव. व्यस्त केले गणपती पण आहे इथं डाव्या साईडला. इथं सुद्धा हर हर महादेव डोल ठेवलाय. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ इथे संपवत आहे.